नवी मुंबई आणि मुंबई 3.0 हा एरिया आता आणि त्यासोबत नैना जे आपण नैना जे ऐकलं आहे, नैनाची डेव्हलपमेंट्स होत आहे. नैनाचे सिडकोनी GR सुद्धा काढलेले आहेत. गव्हर्नमेंट सुद्धा त्याच्यावरती नैनावर जी अथॉरिटी आहे आपली सिडकोची जो अथॉरिटी आहे, नवी मुंबई इंटरनॅशनल इन्फ्लुएन्सर नोटिफाईड एरिया, जे आजूबाजूचा 25 किलोमीटरचा जो एरिया आहे तो डेव्हलप होत आहे. तर याची सुद्धा डेव्हलपमेंट होत आहे. पनवेल कर्जत जी रेल्वे लाईन आहे लोकल, ती सुद्धा चालू होत आहे. त्यामुळे जी मुंबई 3.0 आपण बोलतो आणि नवी मुंबईचा जो आपला एअरपोर्टचा आजूबाजूचा एरिया आहे, नैना एरिया आहे, तो खूप प्रमाणात डेव्हलप होत आहे. त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंटसाठी खूप चांगले चांगले ऑप्शन्स आपल्याला कोणत्याही ठिकाणी घेतली तुम्ही अंडर कन्स्ट्रक्शन मध्ये घ्या, रेडी मध्ये घ्या, तुमच्या प्रॉपर्टीचे अप्रिशिएशन तिथे तुम्हाला भेटणारच आहे, गॅरंटेड भेटणार आहे. रिअल इस्टेट मध्ये सध्या या भागामध्ये नवी मुंबई किंवा मुंबई 3.0 असो किंवा नैना जो एरिया आहे, एअरपोर्टच्या आजूबाजूचा जो एरिया आहे, पनवेल परिसरातला, त्या ठिकाणी कुठे जरी तुम्ही प्रॉपर्टी रिअल इस्टेट क्षेत्रामध्ये इन्व्हेस्ट केलं तर प्रॉपर तुम्हाला बेनिफिट्स आणि ॲप्रिशिएशन भेटणार आहे. त्याचबरोबर जर तुम्ही बघाल की विरार अलिबाग मल्टीमॉडल कॉरिडॉर होणार आहे, पनवेलच्या आजूबाजूच्या एरियामधून विरार अलिबाग मल्टीमॉडल कॉरिडॉर होतोय, अटल सेतू झालेला आहे, तुमचे ब्रिजेस इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप होत आहेत. इकडे तुम्ही बघाल तर पनवेल कर्जत रेल्वे लाईन चालू होत आहे. पनवेल कर्जत जी लोकल रेल्वे लाईन चालू झाल्यामुळे जी त्याच्या आजूबाजूची म्हणजे पनवेल पासून कर्जत पर्यंत जर तुम्ही बघाल, पनवेल नंतरचा चिखले स्टेशन आहे, चिखले नंतर मोहपे स्टेशन आहे, म्हणजे मोहपे चौक आणि कर्जत हे 4 ते 5 स्टेशनच्या जो आजूबाजूचा एरिया आहे तो सुद्धा डेव्हलप होत आहे. कारण तिथे सुद्धा MSRDची अथॉरिटी आहे, नैनाची अथॉरिटी आहे. या अथॉरिटीमुळे जे अप्रुव्हल्स जे भेटत आहेत गव्हर्नमेंटकडून, रेसिडेन्शियल असो किंवा प्लॉटिंग्स असो, तर ते चांगल्या प्रमाणात तिथे अप्रिशिएशन भेटणार आहे.